नावं इथे जमा नसतील तर जे काय नावं तुम्हाला दिली जाते त्याचा स्वीकार करायचा असे प्रत्येक खेळाडूला विनंती असेल, कारण प्रत्येकाने 12वा खेळाडू आपल्याला पाठवायचा या ठिकाणी. मॅचला होते सुरुवात. ते सरार गोलंदाज या ठिकाणी रवी भाऊंचा लाडका अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण संतोष पाल. शिक्काने जर का डाय मारून कॅच घेतली तर 500 रुपये असतील. हॅट्रिक संतोष पालच्या हॅट्रिक साठी ओके 3 विकेट घेतल्या तर संतोष पालला या ठिकाणी रविराज भगत यांच्याकडून रोख रक्कम 2000. 1-0 कमी. पाहूया उत्कृष्ट बॉल ऑफसाइडला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सर्वेश तिथं होता आणि संघाचं खातं खोललं गेलं ते संतोषच्या बॅट मधून. आणि जय भवानी वॉरियर संघाचा अजून एक मुख्य असा संघनायक प्रकाश शिंदे पाहतोय आपण स्ट्राइकला आलाय. पाहूया संतोष टू प्रकाश. प्रकाश आपल्या बॅटने प्रकाश पाडेल का. पहिला चांगला फटका ऑनसाइडला खेळलाय लॉंग ऑन दिशेला. प्रताप तिथे तैनात. 1 धाव घेतली जाईल. एकीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते ती 2. पाहूया 2 धावा जोडल्या गेल्या त्या जय भवानी वॉरियर संघाच्या खात्यामध्ये. कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये करेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं संतोषने, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय परंतु होल्डाचा कॉल दिला जातोय आणि शिकाकडून काहीसा मिसफिल्ड होते परंतु धाव कुठची घेतली नाहीये. आणि या एकेन धावसंख्येने धावसंख्या पुढे सारखे धावसंख्या होते ते 4. सॉरी धावसंख्या झाली ती 3. यस सॉरी सर. या ठिकाणी पुढील होणारा सामना असेल तो गुड मॉर्निंग टायगर फोर्स विपक्ष मोरिया 11. पाहूया चांगला बॉल अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. या ठिकाणी बॉलचा आणि बॅटचा काही संबंध होत नाहीये. बॉल जातोय निर्धाव. बॉल चाललाय डॉट. धावसंख्या स्थिरावलेली. फलंदाजांना स्तब्ध करून ठेवले ते संतोष पाल याने. आणि यासाठी संतोषला या ठिकाणी कामोट्यामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ओळख दिली ती रविराज भगत यांनी. पाहूया संतोषचा पुढील बॉल आणि इनसाइड एज बॅटने बॉलची कडा घेतले. 1 धाव घेतली गेले. अप्रतिम दर्जा क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक अर्थातच दुनियादारी चषकचा प्रमुख आयोजक शिक्का यांचं. आणि एकीने धावसंख्या पुढे सरकते. 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या होते ती मात्र आणि मात्र 4. पहिल्या ओव्हरचा कदाचित खेळ जर का मोठी धावा आल्या तर फलंदाजामध्ये पॉझिटिव्ह अशी एनर्जी येत असते, परंतु पहिली ओव्हर जर का शांत पद्धतीने गेली तर पुढील देखील शांत राहत असतं. पाहूया नवीन गोलंदाज कोण असेल. स्ट्राईक रोटेट झाले प्रकाशकडे. संपूर्ण जय भवानी वॉरियर संघाने खूप अपेक्षा धरल्या आहेत की एक मोठी धावसंख्या उभी करून देईल आलेली सलामीर जोडी, परंतु आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 6 चेंडू खेळले गेलेत, त्यामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. पाहूया गोलंदाजी मार्क वरती पोहोचलाय प्रसाद. पाहूया प्रतापाला गोलंदाजी मार वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक हाताळेल प्रताप. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने खेळला. कव्हरच्या दिशेने खेळला. त्यामध्ये सचिन गुंदा ती तैनात आहेत. एकीने धावसंख्या पुढे सरकते. संपूर्ण शांत पद्धतीने खेळ चालू आहे तो फलंदाजीच्या माध्यमातून. प्रताप पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती आहे. प्रताप साहेब पुढील बॉल आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि या ठिकाणी फलंदाज होतात यष्ट उद्ध्वस्त आणि फलंदाज काहीच कामगिरी न करता मैदानाच्या बाहेर परततोय. ज्या संपूर्ण जय भवानी वॉरियर संघाने जबाबदारीने आपल्या सलामीर जोडीला मैदानामध्ये पाठवलं होतं तोच फलंदाज आपल्या संघासाठी काहीच कामगिरी न करता मैदानाच्या बाहेर परततोय. प्रत्येक संघाला विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू ज्याला नावं माहिती आहेत अशा खेळाडूने या ठिकाणी उपस्थित राहायचं, जेणेकरून तुमच्या फलंदाजाची गोलंदाजी नावं या ठिकाणी नोंद केली जाईल.
फलंदाजाला देखील विनंती असेल की मैदानाच्या बाहेरच तुमचं गार्ड घालून यायचंय. आपण लाईव्ह मॅच खेळतोय. तुमचं सामान तुमचं जे काय तुम्ही सामान मैदानाच्या बाहेरच कॅरी करायचंय. कृपया गार्ड प्रत्येकाला विनंती असेल की मैदानाच्या बाहेरच विअर करून यायचंय. लाईव्ह मॅच खेळतो आपण मित्रांनो. विनंती असेल प्रत्येक खेळाडूला. फलंदाजाचं नाव माहितीये? निखिल. शुभम. शुभम आलाय नवीन फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देईल. आतापर्यंत तब्बल 8 चेंडू हाताळले गेलेत आणि मात्र धावा जोडल्या गेल्या त्या 5. पाहूया ही 5 धावसंख्या कितपर्यंत घेऊन जाईल ही जोडी. शुभम आणि प्रकाश जबाबदारीने खेळावं लागेल. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. क्षेत्रावर चूक झाली परंतु नक्कीच एक धाव बघता दुसरी धाव देखील पूर्णत्वास नेले. जिथे एक धाव घेतली होती तिथे 2 धाव देण्यात सक्सेस ठरलाय तो सचिन गुंजाळ. धावसंख्या होते ती 7. अत्यंत शांत पद्धतीने खेळ सुरू आहे. अत्यंत संयमी खेळ मैदानामध्ये सुरू आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण ती माऊली 11 संघाची गोलंदाज करत आहे. धावसंख्या झाली ती 7. 1-7. चांगली उसळी घेतलेला हा चेंडू यष्टिरक्षकाकडून होते चूक. तिथे देखील एक धाव घेतली जाईल. चपळीने एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या झाली ती 8. या आधीच्या बॉलवरती सचिन गुंजाळकडून चूक झाली होती. तिथे 2 धावा घेतल्या. आता शिक्काकडून चूक होते. तिथे अजून एक धाव घेतली जाईल. कदाचित त्यांचा मानस असेल की जास्त धावसंख्या दिली तर बॅटिंग जास्त वेळ करायला मिळेल असा काहीतरी मानस असेल. परंतु अजून एक चांगला मोठा फटका येतो प्रकाशच्या बॅटमधून आणि बॉल भिरकावून दिलाय सीमा पार. खणखणीत असा प्रकाशचा लेट पण थेट षटकार. जर का प्रेक्षकांमधून जर का कोणी या ठिकाणी आयवा कॅच घेतली तर या ठिकाणी तुम्हाला मोरया मिसळचं कुपन देण्यात येईल आणि त्या मिसळचा तुम्हाला आस्वाद घेता येईल. नक्कीच आपला मित्र परिवार हे कुपन घेऊन आपण मोरया मिसळला भेट द्यायचे आणि मिसळचा आस्वाद घ्यायचा आहे. आयवा कॅच मिसळ पावचं कुपन असेल याची देखील प्रत्येक क्रिकेट रसिकांनी नोंद घ्यायचे. पाहूया प्रतापपूर आक्रमण चढवलं गेलंय ते प्रकाशच्या बॅटमधून. पुन्हा शॉर्ट बॉल या ठिकाणी उसळी घेतलेला चेंडू परंतु पंचांचा पाहूया वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव जोडली जाते ती जे भवानी वॉरियर संघाच्या माध्यमातून. कदाचित वाईडचा प्रेशर असेल असे या ठिकाणी चित्र दिसले मैदानामध्ये. या आधीच्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्या पुढील बॉल आला तो वाईड उसळी घेतलेला चेंडू होता. पाहूया प्रतापचा पुढील बॉल. काहीसं फॉर्मलिंग झालंय मैदानामध्ये. नक्कीच पावसाळी रबर बॉलची आपण या स्पर्धा अर्थातच कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दुनियादारी ग्रुप कामोठे आयोजित दुनियादारी चषक 2026 पर्व पहिले या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पडताना दिसतंय. प्रतापचा पुढील बॉल प्रकाशसाठी आणि हा चांगला फटका परंतु ताकद कमी पडले आणि अप्रतिम दर्जा झेल निखिलच्या माध्यमातून या ठिकाणी पकडतोय निखिल प्रकाशचा झेल आणि संपतोय प्रकाशचा खेळ. विकेट झालेले आहेत आणि प्रकाश देखील या ठिकाणी वैयक्तिक 9 धावांवरती बाद होतोय. निखिलने चांगला झेल घेतलाय. सचिन गुंजाळ वरती आता या ठिकाणी इनाम आलाय. सचिन गुंजाळने षटक हाताळलं आणि त्या प्रत्येक विकेट वरती रोख रक्कम 100 रुपयाचा इनाम आलाय तो रविराज भगत यांच्या माध्यमातून. आणि 2 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली ती 15. 2-15. सचिन गुंजाळने जर का यानंतरचं षटक हाताळलं उर्वरित 2 षटक उरलेत त्यामधलं एखादं षटक हाताळलं आणि जर का प्रत्येक विकेटवरती रविराज भगत यांच्याकडून 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे. नवीन गोलंदाज निखिल जय आलेला आहे. खूप दिवसानंतर जयला मैदानामध्ये आपण पाहतोय. एक तेज तर्रार रफ्तार लेदर बॉलचे स्पर्धे बरेचसे खेळत असतो तो जय आलाय गोलंदाजी मार्क वरती. रफ्तार गोलंदाज. जय आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल अंगावर आदळलेला अंगाचा वेध घेणारा चेंडू. एक धाव घेतली जाईल.
धावसंख्या होती ती 15. आतापर्यंत शांत पद्धतीचा खेळ आतापर्यंत जयबाने वॉरियर संघाच्या माध्यमातून मात्र आणि मात्र एक षटकार आलाय आणि अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु आउटसाइड कडा घेतली बॉलने बॅटची. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल गेला त्यातील क्षेत्ररक्षक तैनात आहे. सकाळपासून हा तिसरी मॅच असेल. क्षेत्ररक्षक सेम आहे त्याच जागी. धावसंख्या झाली ती 18. 2 बाद 18. नवीन फलंदाज आलाय तो ओमी. आपल्या संघासाठी काय योगदान करेल. अजून एक बॅडमिंटन टॅप एक खेळेल. हलकासा फटका ऑफसाइडच्या दिशेने. एक धाव घेतली जाईल. पुन्हा संत पद्धतीने खेळ मैदानामध्ये सुरू आहे. पाहूया यानंतरचं षटक सचिन गुंजाळ हाताळतील का. कारण की नक्कीच रविराज भगत यांच्याकडून प्रत्येक विकेटवरती इनाम लावलेलं आहे. पैसे लावलेत त्यामुळे अपेक्षा असेल. आणि पुन्हा चांगला फटका खेळाय त्या ठिकाणी सचिन गुंजाळ तैनात. एक धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न स्लो थ्रो आणि स्टंपवरती हिट करण्याचा प्रयत्न होता शिक्का यांचा परंतु हिट केलंय ते आपल्याच गोलंदाजाला आणि दुहेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 21. पाहूया जयचा पुढील बॉल. अप्रतिम फटका कव्हरच्या दिशेने खेळलेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सर्वेश एक धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये कारण की तो थ्रो जमा झालाय. पुन्हा एक धाव घेतली. अत्यंत स्लो मॅच या ठिकाणी मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 16 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या जोडल्या गेल्या त्या 21. पुन्हा एक चांगला फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु ताकद कमी पडली. लॉंगर दिशेला केलेला फटका. एक धाव. एकेरीवरती समाधान मानावं लागेल. 2 ओव्हरच्या अखेरीस 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 23. दुनियादारीच्या प्रत्येक आयोजकांना जर का टी शर्ट नसेल तर कृपया तुम्ही असं नसतं व्हायचंय. चिन्मय साळुंके आलेले आहेत या ठिकाणी. त्यांचं देखील पुन्हा एकदा आगमन झालंय काहीशी रेस्ट घेतल्याच्या नंतर. नक्कीच या ठिकाणी प्रत्येक जो दुनियादारी चषक मधील जेवढे आयोजक आहेत आज प्रत्येकाने काम होतोय. बाद 2 धावा जोडल्या जातील तर नक्कीच धावसंख्या झाली ती तब्बल 25. तर आपण चर्चा करू माणसाच्या आयुष्यातील दैनंदिन या गरजा आहेत त्यामधील एक महत्त्वाची गरज आहे ती खेळ. खेळामुळे माणसाच्या अंगामध्ये चांगल्या प्रकारचा फिटनेस राहतो आणि माणूस प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टींना आपला जी कला आहे ती सादर करत असतो. आणि जास्तीत जास्त भारतामधील तरुणांचं जास्तीत जास्त प्रेम असेल तर ते क्रिकेटवरती असतं. आणि हाच क्रिकेटचा गेम आणि यामध्येच या क्रिकेटच्या माध्यमातून जोडले गेलेत ते बरेचसे मित्र आणि त्याने आयोजन केलं दुनियादारी चषक. पुन्हा एकदा बॅटची कडा. फलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरून येऊन पोहोचलाय तो निखिल. आतापर्यंत पाठोपाठ 2 खेळाडू बाद झाले. पहिला रनआउट होता. दुसरी बॅट कट. पाहूया शिवराज फलंदाजीसाठी येईल का. नाही. नवीन फलंदाज पुढील बॉल. तेज तरार बॉल होता. बॅटचा बॉलचा संबंध येऊ शकला नाहीये. बॉल चालाय निर्धाव. बॉल चाललाय डॉट. धावसंख्या 25 वरती स्तब्ध. नवीन फलंदाज पाहूया. अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु उंची जास्त आहे लांबी कमी आहे. संतोष पाल तिकडे तैनात आहे. बॉल बघता बघता 1 धाव 2 धाव पूर्ण केलेत.
धावसंख्या झाली 27, 4 बाद 27. अजूनही या षटकामधील अंतिम षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहे. निखिल आहे फुलटॉच बॉल, फुलटॉच वरती आक्रमण करायचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु बॉलने डाऊन साइड लीड घेतली बॉलची आणि या ठिकाणी बघता बघता अप्रतिमदाच्या यष्टीरक्षण केलं ते शिक्का याने आणि फलंदाज होतोय तो बाद. धावसंख्या एकीने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 28. अंतिम चेंडू आहे. नवीन फलंदाज आलाय, शिवराचा भाऊ आलाय फलंदाजीसाठी मैदानावरती. पाहूया या अंतिम चेंडूवरती निखिल वरती प्रहार करेल का. बंड्या आलाय नवीन फलंदाज आहे. पाहूया जर्सी नंबर 7 आपल्या संघासाठी अंतिम चेंडू काय करेल. हलकासा फटका खेळला गेलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. गणेश तिकडे तैनात, चांगली यश फेकी आणि दुसरा विकेट आणि एकेरी धावसंख्या पुढे सरे. धावसंख्या झाली ती 29 आणि 30 धावांचा आव्हान. टायगर भाऊ आपली मॅच आहे पुढची. तीस धावांचं आव्हान समोर ठेवलं ते माऊली 11 संघाला. पाहूया या पुढील मॅच असेल ती गुड मॉर्निंग टायगर फोर्स विपक्ष मोरिया 11. मोरिया 11 चे संगणक या ठिकाणी उपस्थित आहे. गुड मॉर्निंग टायगर फोर्स. नक्कीच या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पाहतो आपण कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दुनियादारी ग्रुप कामोठे आयोजित मान्सून धमाका दुनियादारी चषक 2026 या ठिकाणी पाहतोय आपण. क्रिकेटच्या माध्यमातून जोडले गेलेले अनेक मित्र एकत्रित आले. एकत्रित आलेल्या मित्रांनी विचार केला आपल्या मित्रांचा आपल्या क्रिकेटसाठी काहीतरी करावं. नंतर सगळ्यांच्या डोक्यामध्ये माणूस आला की एखादी चांगली स्पर्धा या सगळ्यांच्या मित्रांच्या माध्यमातून आयोजित करावी आणि एक छानसा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यामध्ये नक्कीच या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावा तो संपूर्ण कामोठे दुनियादारी ग्रुपचा. त्यामध्ये प्रमुख आयोगाच्या भूमिकेमध्ये पाहतोय खंडू राक्षे, शिवा लंके, विहान वराडकर, विशाल अर्थातच शिक्का, नितीन कवळे, नितीन पवार, सागर म्हात्रे, सचिन गुंजाळ, अंबादास शिंदे, पंकज घाडगे, दीपक शिंदे, अनिल माने, त्यानंतर विशाल फदाळे, अमोल नरहरी, चिन्मय साळुंके, कुंदन कांबळे, नारायण गायके, संजय पटेल आणि संतोष जाधव आणि प्रशांत कंगल. अर्थात या संपूर्ण आयोजक माध्यमातून या ठिकाणी एक चांगली छानशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. ती म्हणजे दुनियादारी चषक 2026. नाणेफेक केली जाते पुढील मॅच साठी. अर्थातच पुढील 5 मिनिटांमध्ये नाणेफेक केली जाईल. आणि करूया पुन्हा एकदा आवाजामध्ये परिवर्तन. अर्थातच अजून एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर कलाकार या ठिकाणी आपल्या भेटीसाठी. अर्थात ऑलराऊंडर खेळाडू, कामोट्याचा आयकॉन खेळाडू म्हणून याला ओळख आहे, तोच ऋषिकेश धनावडे. याचा आवाज ऐकूया. फलंदाज माऊली 11 संघ, सचिन गुंजाळ आणि शिक्का भाऊ प्रमुख आयोजक आपले फलंदाज पाठवायचे. ओके. या ठिकाणी मात्र आमचे समालोचक संतोष जाधव यांचे मित्र उमेश चिकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी संपूर्ण दुनियादारी चषक आणि दुनियादारी ग्रुपच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे सरांचं. ये धन्यवाद कुंदनजी. कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दुनियादारी ग्रुप कामोठे आयोजित मान्सून धमाका दुनियादारी चषक 2026 चा हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
जय भवानी वॉरियर्स वर्सेस माऊली 11 या संघांदरम्यान इथं सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पहिली फलंदाजी केली गेली आणि पहिल्या फलंदाजीत मात्र 29 धावा केल्या गेल्या. 29 धावांचा हा डोंगर चेस करताना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. माऊली 11 हा संघ सुंदर अशी गोलंदाजी केली ते माऊली 11 यांच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र गोलंदाजी करीत 29 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात आणि तदनंतर मात्र 30 धावांचं आव्हान ठेवलं गेलं ते माऊली 11 या संघांदरम्यान. सुंदर अशी गोलंदाजी केली गेली. फलंदाजीचं उत्तर आता आपल्याला पाहायला मिळेल आणि तितकीच धावा करताना मात्र मित्रांनो एक एक धाव जोडली जाते आणि त्या एक एक धावेचं प्रति उत्तर मात्र इथं डिपेंड करताना आपल्याला पाहायला मिळेल. ते जय भवानी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं कर्णधार सनी याच्या माध्यमातून हा संघ बनवला गेला. मला वाटतं अजून देखील शिवराज देखील असेल आणि तदनंतर मात्र हा संघ केला गेला. सनी याच्या माध्यमातून नेतृत्व केलं जातं या संघाचं आणि तदनंतर मला वाटतं दुसरा प्रवेश इथं केला गेला तर जय भवानी संघ यांच्या माध्यमातून. पाहूया आता कशा पद्धतीने हे 30 धावांचं आव्हान ठेवलं गेलं ते कशा पद्धतीने डिपेंड करतील जय भवानी हा संघ आणि 30 धावांचं इथं लक्ष ठेवलं गेलं ते माऊली 11 या संघ दरम्यान. तर पहिला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आपला इथं 12वा खेळाडू नसल्या कारणानं इथं येस अंपायर्स कॉल आणि इथं मात्र होते दुसऱ्या इनिंगची सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो संतोष पाल आयकॉन खेळाडू एक. पहिलाच पुलर लेनचा चेंडू इथं मात्र पंचांच्या हात जमिनीला समांतर चेंडू येतोय. अतिरिक्त धावेनं मात्र संघाची धावसंख्येत इथं पहिलीच धाव अतिरिक्त फेकली गेली ती गोलंदाजाच्या माध्यमातून. दरम्यान पवन येतोय गोलंदाजी मार्कवर. तेज तर्रार टाकलेला चेंडू मात्र निर्धाव यष्टीरक्षक प्रकाश याच्या हातामध्ये सुपूर्त केला जातोय. सुनील सुधीर शुभम 3 नावं टाकली गेली आणि तदनंतर मात्र सुनील नाव आलं. पुन्हा एकदा कॉर्नरच्या दिशेनं चेंडू इथे येतोय. क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मानस संतोष याचा होतोय परंतु इथं नकार दिला गेला. सुंदर चेंडू फेकला गेला या आधीचा मात्र निर्धाव चेंडू आणि तदनंतर चेंडूवर मात्र एक धाव काढण्यात संतोष याला यश आलंय. तर मात्र प्रसाद असेल स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा फुलर लेंथ टाकलेला चेंडू. हा देखील चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या पाठीमध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा मायनस परंतु पुन्हा एकदा नकार दिला गेला आणि पंच देखील कळवतील हा अतिरिक्त चेंडू फेकला गेला. येस पंच स्क्वेअर लेग पंच इथं रेफर करतायत बिमर साठी. येस इट इज अ नो बॉल म्हणजेच पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावर मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. स्ट्रायकिंग एंडला संतोष पाल. या चेंडूवर होईल हल्ला मोठा होईल का आणि हा देखील चेंडू हल्ला केला गेला. मिनी हेलिकॉप्टर इथं मात्र केलं गेलं आणि स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. वन बाउंड सीमा रेषा पार चौकार. संतोषच्या बॅट मधून आलेला मात्र पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर खेळी मला वाटतं इथं वारंवार केली जाते ती संतोष याच्या माध्यमातून. केपीएल मध्ये देखील सुंदर अशी फलंदाजी केली गेली आणि तदनंतर मात्र दुनियादारी चषक मध्ये आपला पहिला चौकार संतोष याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा होणारा सामना
मोरिया वर्सेस गुड मॉर्निंग टायगर फोर्स यांच्या दरम्यान होईल. अद्यापही आपला टॉस केला गेला नाहीये याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही कर्णधाराला विनंती असेल की आपण त्वरित यायचं आहे. दरम्यान मोरिया 11 हा संघ चा कर्णधार इथं उपस्थित आहेत. गुड मॉर्निंग टायगर फोर्स कर्णधार आपण देखील लवकरात लवकर या आणि टॉस करून घ्यावा. त्यानंतर मात्र जो कमिटी निर्णय देईल तो आपल्याला मान्य असावा अशी देखील आपल्याला विनंती केली जाते. हॅलो. तर या ठिकाणी म्हात्रे प्रिंटचे सर्वेसर्वा ज्याने आम्हाला उत्कृष्ट प्रकारचे जे फ्लेक्स बनवून दिलेत ते नैनेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नैनेश म्हात्रेंना या देखील विनंती करण्यात येते की या ठिकाणी आपण यायचंय, आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. दरम्यान पुन्हा एकदा संतोष पार, पुन्हा एकदा पुलरलेनचा चेंडू इथं मात्र क्षेत्ररक्षक बनेल. दर्शक चेंडू चाललाय दर्शकाच्या समाप्तीला इथं चेंडू येतोय सीमारेषा पार. षटकार. या षटकारांना संघाच्या धावसंख्येत भर झाले. संघाची धावसंख्या झाली ती 15 धावसंख्या स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळते. अंतिम चेंडू शिल्लक असेल. गुड मॉर्निंग टायगर फोर्स कर्णधार तसेच मोरिया 11 कर्णधार आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी त्वरित यायचंय. दरम्यान 19 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल ते माऊली 11 या संघाला. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मात्र पुन्हा एकदा सुंदर अशी फलंदाजी करतोय तो संतोष पाल याच्या माध्यमातून आणि चेंडूला धाडलं गेलंय सीमारेषा पार. वन बाउंड चौकार. या चौकारांना संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली ती 19. धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वर पाहायला मिळते. त्यामुळे 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. यानंतरचा मात्र चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतो गुड मॉर्निंग टायगर फोर्स वर्सेस मोरिया 11 संघादरम्यान. मला वाटतं कर्णधार इथं संदेशजी भगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. झी क्रिकचे सर्व आदरणीय संदेशजी भगत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्यवरांचे आशीर्वाद घेताना आणि पुढील टॉस साठी जात आहेत. मला वाटतं कर्णधार पद कदाचित गुणवंत गोवारी नंतर इथं आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय संदेशजी भगत यांच्या माध्यमातून इथं कर्णधारपदी येताना आपल्याला पाहायला मिळतात. मोरिया 11 वर्सेस गुड मॉर्निंग टायगर फोर्स. नाणेफेकीचा कॉल केला जातोय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो अर्थातच मोरिया 11 हा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला. आपला जो निर्णय असेल तो निर्णय घेऊन त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्याल अशी देखील आपल्याला आयोजकांकडून विनंती येते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता अद्यापही आता आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक इथं आपल्याला पाहायला मिळते. स्लोअर वन पद्धतीने टाकलेला चेंडूला इथं मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेनं झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र झेल देखील जमिनीला दान केला जातो. सुंदर प्रयत्न केला गेला होता पण तो प्रयत्न इथं मात्र असफल ठरला गेला. सुंदरसं गोलंदाजी म्हटलं होतं. स्लोअर वन पद्धतीने टाकलेला हा चेंडू होता. कधी सीमारेषेचा वेध घेत होता परंतु चेंडू तितकासा बॅटवर मिडल झाला नाहीये. 17 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सुंदर फटका कव्हरच्या दिशेला. इथं मात्र बॅडमिंटन शॉट. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. संतोष पाल याच्या बरोबर मात्र नॉनस्ट्राइक एंडला इथं उभा होता परंतु आता ज्या पद्धतीने स्ट्राईक भेटते ना त्या पद्धतीने काय आक्रमक फलंदाजी केली जाते. 3 धावांची अद्यापही आतापर्यंत आवश्यकता. षटकार येईल का? पुन्हा एकदा हा देखील स्लोवर वन होता परंतु चेंडू अगदी बॅटच्या रेंज मध्ये आला आणि हा देखील चेंडू झालाय सीमारेषा पार. पाईंच्या दिशेने येतोय विजयी चौकार. माऊली संघ हा संघ मात्र इथं विजयी होतोय. कृपया मोरिया संघ आपला डिसिजन द्यायचा आणि त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.